या चकलीच्या आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल, अगदी कुरकुरीत, अजिबात तेलकट न होणारी ही चकली बनून तयार झालेली आहे। नमस्कार, मी सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण कोणत्याही डाळी, साबुदाणा, पोहे अजिबात न वापरता, तांदूळ न धुता न सुकवता, तांदळासोबत घरातीलच एक गोष्ट वापरून मस्त अशी झटपट भाजणी बनवणार आहोत आणि त्यापासून बनणारी ही चकली अगदी कुरकुरीत आणि मस्त चवीची बनून तयार होते। तर यासाठी इथे मी तांदूळ घेतलेला आहे। तर हा तांदूळ आपल्याला धुवायचा किंवा सुकवायचा नाही आहे, तर हा तांदूळ एखाद्या कापडाने स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे। तर 2 ते 3 वेळा तुम्ही हा तांदूळ स्वच्छ पुसून घेऊ शकता आणि इथे आपल्याला जुना तांदूळच वापरायचा आहे। तर इथे वजनामध्ये 1 किलो हा तांदूळ मी घेतलेला आहे। तर या भाजणीमध्ये तांदळासोबत आपल्याला वापरायचा आहे रवा। तर इथे मी अर्धा किलो हा रवा घेतलेला आहे। तर हा रवा मी चाळून निवडून घेतलेला आहे। तर इथे आपल्याला शक्यतो मोठा रवा वापरायचा आहे। ही चकली जर तुम्हाला कुरकुरीत हवी असेल तर 1 किलो तांदळासाठी अर्धा किलो रवा घ्यायचा आहे आणि जर चकली तुम्हाला खुसखुशीत हवी असेल तर 1 किलो तांदळासाठी 1 किलो रवा वापरायचा आहे। यासोबतच आपल्याला लागणार आहे धणे। तर इथे मी छोटे 6 चमचे हे धणे घेतलेले आहेत। तर इथे मी 1.5 किलोची भाजणी बनवत आहे, त्यामुळे 6 चमचे धणे घेतलेले आहेत। तुम्ही 1 किलोची भाजणी बनवत असाल तर 4 चमचे धणे घ्यावे लागतील। यासोबतच इथे मी 3 चमचे जिरे घेतलेले आहेत आणि इथे 1.5 किलोसाठी मी 3 चमचे घेतलेले आहेत। तर तुम्ही 1 किलोची भाजणी बनवत असाल तर इथे 2 चमचे जिरे घ्यावे लागतील। तर आता आपण भाजणी बनवूयात। यासाठी कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि कढई छोटी आहे, त्यामुळे मी इथे अर्धा किलो तांदूळ भाजून घेणार आहे। तर 2 भागामध्ये हा तांदूळ करून मी 2 वेळा भाजून घेते। तर तुमची कढई जर मोठी असेल तर तुम्ही एकाच वेळेला सगळा तांदूळ भाजून घेतला तरी चालेल। तर हा तांदूळ आपल्याला मध्यम गॅसवरती भाजायचा आहे। सुरुवातीला कढई किंवा तांदूळ गरम होईपर्यंत गॅस थोडासा अगदी मिनिटभर किंवा 2 मिनिट मोठा ठेवू शकता। त्यानंतर गॅस मध्यम करूनच आपल्याला हा तांदूळ भाजून घ्यायचा आहे। तांदळाचा खूप जास्त रंग बदलला नाही पाहिजे। तर हा तांदूळ भाजला हे ओळखायचं कसं, तर तांदूळ छान असा फुलतो आणि अगदी टप्पोरा दिसायला लागतो। त्याचबरोबर 5 ते 6 मिनिटांमध्ये हा तांदूळ व्यवस्थित भाजला जातो। तर इथे साधारण 5 ते 6 मिनिटे झालेली आहेत। सगळा तांदूळ मस्त फुललेला आहे, अगदी टप्पोरा दिसत आहे आणि अगदी व्यवस्थित हा तांदूळ भाजला गेलेला आहे। तर आता गॅस बंद करून हा तांदूळ मी काढून घेते। तर आता राहिलेला सगळा तांदूळ मी याच पद्धतीने भाजून घेते। तर इथे सगळा तांदूळ भाजून झालेला आहे आणि आता रवा भाजून घेते। तर इथे अर्धाच किलो रवा आहे, त्यामुळे सगळा रवा मी एकाच वेळेला भाजून घेते। तर इथे हा रवासुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरतीच भाजायचा आहे आणि कढई खूप तापलेली आहे, त्यामुळे मध्यम ते बारीक गॅसवरतीच हा रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। तर या रव्याचा रंग बदलायचा नाही आहे। तर रवा भाजला हे ओळखायचं कसं, तर 5 ते 6 मिनिटांमध्ये मध्यम गॅसवरती रवा व्यवस्थित भाजला जातो। त्याचबरोबर हा रवा व्यवस्थित असा फुललेला दिसतो। तर इथे साधारण 5 ते 6 मिनिटे झालेली आहेत। रवा मस्त असा फुललेला आहे, खमंग याचा सुवास येत आहे। तर हा रवा अगदी छान भाजलेला आहे आणि हा आता मी काढून घेते। रवा काढून झाल्यानंतर गॅस इथे मी बंद केलेला आहे आणि कढई जेवढी गरम आहे तेवढ्यावरतीच आपल्याला धणे आणि जिरे गरम करून घ्यायचे आहेत। तर इथे अगदी 1 ते 1.5 मिनिट आपल्याला हे धणे जिरे कढईमध्ये छान असे गरम करून घ्यायचे आहेत। तर हे धणे जिरे छान गरम झालेले आहेत, हे काढून घ्यायचे आहेत। भाजून घेतलेला तांदूळ अशा पद्धतीने एखाद्या कापडावरती पसरवून पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि रवासुद्धा आपल्याला याच पद्धतीने कापडावरती पसरून पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्येच मी गरम करून घेतलेले धणे जिरेसुद्धा घालते। तर हे सगळं व्यवस्थित कापडावरती पसरवून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। साधारण अर्ध्या तासानंतर हे सगळं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। तर आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे एखाद्या डब्यामध्ये काढून आपल्याला गिरणीतून दळून आणायचं आहे। तर ही जी भाजणी आहे तर याचं पीठ आपल्याला अगदी बारीक असं दळून आणायचं आहे आणि ही भाजणी एखाद्या भाजणीवरतीच घातली गेली पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। गव्हावरती अजिबात घालायची नाही आहे, नाहीतर मग भाजणी बिघडू शकते। तर ही भाजणी मी डब्यामध्ये काढलेली आहे आणि आता ही गिरणीतून दळून आणते। तर इथे भाजणी गिरणीतून मी दळून आणलेली आहे, अगदी बारीक असं याचं पीठ तयार झालेलं आहे। तर ही 1.5 किलोची भाजणी आहे। तर याच्यातील 1 किलोची भाजणी मी काढून त्यापासून चकली बनवून दाखवणार आहे आणि तसं प्रमाण वापरून तुम्ही कितीही किलोची चकली अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बनवू शकताय। तर इथे 1 किलोची ही भाजणी मी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने एखाद्या भांड्याने आपल्याला ही भाजणी मोजून घ्यायची आहे। पाण्याच्या अगदी योग्य आणि अचूक प्रमाणासाठी ही भाजणी आपल्याला अशा पद्धतीने मोजून घ्यायची आहे।
तर घरातील तुम्ही कोणतंही भांडं अशा पद्धतीचं घेऊ शकता ज्यामध्ये 1 किलोची भाजणी बसेल आणि हे पीठ मी अगदी हलकासा दाब देऊन भरलेला आहे, किंवा एखाद्या वाटीने सुद्धा तुम्ही ही भाजणी मोजून घेऊ शकता। तर पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते, तर 1 पातेलं इथे मी भाजणी घेतलेली आहे, तर पाऊण पातेलं पाणी आपल्याला लागणार आहे। आणि वाटीने जर तुम्ही घेतला तर 1 वाटी पिठासाठी पाऊण वाटी पाणी आपल्याला लागणार आहे। तर ही भाजणी तुम्ही वजनामध्ये म्हणाल तर 1 किलो घेतलेली आहे पातेल्याने, मी 1 पातेलं घेतलेलं आहे, तुम्ही वाटीने घेतला तर 1 वाटी अशी घेऊ शकताय। तर आता ही भाजणी मी एका भांड्यामध्ये काढून घेते, तुम्ही एखादी परात किंवा असं खोलगट भांडं घेऊ शकताय। तर हे पीठ मी पातेल्यानं मोजून घेतलेलं आहे, तर याच पातेल्याने आपल्याला पाऊण पातेलं पाणी लागणार आहे। तर इथे पाऊण पातेलं पाणी मी घेतलेलं आहे, तर 1 पातेलं पीठ घेतला तर पाऊण पातेलं पाणी लागणार आहे। 1 किलो जर पीठ तुम्ही म्हणालात तर 1 लिटर पाणी आपल्याला लागणार आहे। आणि वाटीने जर तुम्ही हे पीठ मोजून घेतलं तर प्रत्येक वाटीसाठी पाऊण वाटी तुम्हाला पाणी घ्यावं लागेल। तर आता हे पाणी मी उकळण्यासाठी ठेवून देते। तर आता आपल्याला तेल किती लागणार आहे ते बघूयात। तर इथे पाणी आणि पीठ मोजण्याचे 3 प्रकार मी तुम्हाला सांगितले, तर हे तेलसुद्धा 3 प्रकारे कसं मोजून घ्यायचं हे सांगते। तर 1 पातेलं पिठासाठी पाऊण पातेलं आपण पाणी घेतलं तर पाऊण वाटी आपल्याला तेल लागणार आहे। तर अशा घरातील कोणत्याही वाटीने तुम्ही हे प्रमाण मोजून घेऊ शकता। आणि 1 किलो भाजणीसाठी आपल्याला 70 ग्रॅम तेल लागणार आहे। आणि जर भाजणी तुम्ही वाटीने मोजून घेणार असाल तर प्रत्येक वाटीसाठी नाश्त्याच्या चमचाने 2 चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे। तर हे तेल मी गरम करायला ठेवते आणि तोपर्यंत आपण या पिठामध्ये इतर साहित्य घालूयात। तर आता याच्यामध्ये मी साधारण 2 चमचे हे तीळ घालते, तर तीळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। यासोबतच आपल्याला 2 चमचे ओवा घ्यायचा आहे आणि ओवा हाताने अशा पद्धतीने थोडंसं चुरून टाकायचं आहे, म्हणजे याचा स्वाद खूपच छान लागतो। छोटा पाव चमचा इथे मी हिंग घातलेला आहे आणि छोटा अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे। यानंतर यामध्ये मी छोटे 4 चमचे मीठ घालते, तर मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार घालू शकता। यासोबतच इथे मी लाल तिखट घालते, तर इथे मी घरचं मसाला तिखट घेतलेला आहे, तुम्ही याच्याऐवजी बेडगी मिरची पावडर लाल रंगाची किंवा अगदी तिखटाची वापरला तरी चालू शकतं। आणि हे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। घरचं मसाला तिखट जर तुम्ही वापरलात तर त्यामध्ये अशा पद्धतीचे मसाल्याचे गोळे असतात, ते आपल्याला तोडून यामध्ये घालायचे आहेत। तर इथे सगळा मसाला मी याच पद्धतीने छान मोकळा करून घातलेला आहे। तर आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जे मोजून घेतलेलं तेल आपण गरम करायला ठेवलं होतं ते कडकडीत तेल या मिश्रणामध्ये आपल्याला घालायचं आहे। तर तेल खूप गरम आहे, तर चमचाने सुरुवातीला आपण या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मात्र चमचा बाजूला ठेवून हाताने हे सगळं तेल या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे। सगळं तेल पिठाला व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर हे पीठ बघू शकता तुम्ही अगदी हलकं असं दिसत आहे। आणि आता या पिठाचा मुटका करून बघायचा आहे, तर याचा मुटका जर व्यवस्थित होत असेल तर तेलाचं मोहन या पिठामध्ये अगदी परफेक्ट असं पडलेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपण जे पाणी उकळायला ठेवलं होतं तर त्या पाण्याला चांगली खळखळून उकळी काढून घ्यायची आहे आणि मग यामध्ये पाणी हे घालायचं आहे। तर पाणी सगळं एकदम न घालता पाणी थोडं थोडं टाकून हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे सगळं पाणी मी थोडं थोडं टाकून हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे। तर तांदूळ किती जुना आहे यावर सुद्धा पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, त्यामुळे तुम्ही हे मिश्रण मिक्स करत असताना हाताने याचा गोळा बनत आहे का ते चेक करत राहायचं आहे। तर इथे सगळं पाणी टाकून झालेलं आहे, व्यवस्थित मी मिक्स केलेलं आहे आणि या मिश्रणाचा अशा पद्धतीने मी गोळा करून बघते, अगदी व्यवस्थित हा गोळा होत आहे। तर पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट पडलेलं आहे। तर तुम्हाला जर पाण्याचा अंदाज नसेल तर तुम्ही या पद्धतीने हे मिश्रण चेक करू शकताय। तर सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हाताने आपल्याला या पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचं आहे। दाबून घेतल्यामुळे मिश्रण आतपर्यंत छान गरम राहतं आणि व्यवस्थित मुरलं जातं। तर आता याच्यावरती झाकण लावून आपल्याला 15 ते 20 मिनिट हे मिश्रण असंच ठेवून द्यायचं आहे। तुमच्याकडे वेळ असेल तर अगदी 20 ते 25 मिनिटे तुम्ही हे मिश्रण असंच ठेवू शकताय। तर इथे 20 ते 25 मिनिटानंतर हे मी झाकण काढलेलं आहे आणि इथे आता आपलं हे पीठ जे आहे व्यवस्थित मुरलेलं आहे। तर हे सगळं पीठ मी एकाच वेळेला मळून घेणार आहे, त्यामुळे मी सगळं पीठ छान असं मोकळं करून घेते। तर तुम्हाला जर थोडं थोडं पीठ मळून घ्यायचं असेल तर सगळं पीठ मोकळं करायचं नाही आहे, एका बाजूने किंवा एका कडेने थोडं थोडं लागेल तसं पीठ काढून घेऊन हे राहिलेलं पीठ असं झाकून ठेवायचं आहे। तर आता यामध्ये पाण्याचा अजिबात वापर न करता आपल्याला या मिश्रणाचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे। अजिबात पाण्याचा वापर न करता या मिश्रणाचा मी अशा पद्धतीने गोळा बनवून घेतलेला आहे।
तर हे चकलीचं पीठ आपल्याला घट्टसरच ठेवायचं आहे। तर तुम्ही हे पीठ अशा पद्धतीने थोडंसं चेक करून बघितलात तर तुमच्या लक्षात येईल छान घट्टसर असा हा गोळा बनून तयार झालेला आहे। चकलीसाठी अगदी परफेक्ट आहे। तर पाण्याचं अगदी योग्य प्रमाण या पिठामध्ये पडलेलं आहे। तर आता याच्यातील साच्यामध्ये घालण्यापुरता एक छोटा गोळा मी काढून घेतलेला आहे आणि राहिलेलं पीठ आपल्याला असंच न ठेवता याच्यावरती झाकण लावून हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि लागेल तसं याच्यातील आपल्याला पीठ घ्यायचं आहे। तर हा घेतलेला गोळा आपल्याला व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे। तर साधारण 1 मिनिटभर आपल्याला छान मळून घ्यायचा आहे। तर गरज पडली तर मध्ये मध्ये कोमट पाण्याचा हात लावून आपल्याला हा गोळा छान मळून घ्यायचा आहे। तर इथे कोमट पाण्याच्या हाताने अगदी मिनिटभर हा गोळा मी अगदी छान सॉफ्ट होईपर्यंत मळून घेतलेला आहे। हे पीठ अगदी छान सॉफ्ट झालेलं आहे पण छान घट्टसर सुद्धा आहे। तर चकलीला काटे छान येण्यासाठी पीठ छान घट्ट असावं। तर हे पीठ साच्यामध्ये भरून घेण्यापूर्वी साच्याला थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे पीठ साच्यामध्ये चिटकून राहणार नाही। तर आता हा गोळा आपण या साच्यामध्ये भरून घ्यायचा आहे। जेवढा बसेल तेवढा गोळा यामध्ये मी घालून घेते। तर हा साचा आता आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि मळून घेतलेलं हे शिल्लक राहिलेलं थोडंसं जे पीठ आहे ते असंच न ठेवता एखाद्या भांड्यामध्ये झाकून ठेवायचं आहे। तर आता आपण चकली बनवून घेऊया। तर इथे मस्त काटेरी अशी चकली बनवून तयार होत आहे। तर ही चकली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठी बनवू शकताय पण 3 ते 3.5 वेड्याची ही चकली मध्यम आकाराची अगदी परफेक्ट अशी बनवून तयार होते। तर ही चकली मी बनवून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने आपण राहिलेल्या चकल्या बनवून घ्यायच्या आहेत। तर अगदी मस्त काटेरी अशी ही चकली बनवून तयार झालेली आहे आणि याच पद्धतीने मी राहिलेल्या सगळ्या चकल्या बनवून घेते। चकलीचं शेवटचं टोक व्यवस्थित चिटकवून किंवा बंद करून घ्यायचं आहे नाहीतर मग तेलामध्ये चकली सुटू शकते। तर इथे काही चकल्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि याच पद्धतीने थोडं थोडं पीठ घेऊन व्यवस्थित मळून आपल्याला सगळ्या चकल्या बनवून घ्यायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या आहेत। तर या काही बनवलेल्या चकल्या मी तळून दाखवते आणि त्यानंतर राहिलेल्या सगळ्या चकल्या बनवून तळून घेते। तर इथे तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे। तेल अगदी छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅस मी थोडासा कमी केलेला आहे। तर चकली तेलामध्ये सोडताना गॅस आपल्याला मोठा करायचा आहे। तर आता चकली तेलामध्ये सोडताना गॅसची फ्लेम मी वाढवलेली आहे आणि सगळी चकली सोडून झाल्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचा किंवा मध्यम करायचा। तर आता इथून पुढे सगळी चकली तळून होईपर्यंत आपल्याला गॅस अजिबात वाढवायचा किंवा कमी करायचा नाही आहे। मध्यम गॅसवरती सगळी चकली आपल्याला तळून घ्यायची आहे। तर चकली तेलामध्ये सोडल्याबरोबर लगेचच पलटायची घाई करायची नाही आहे। चकली थोडीशी सेट होऊ द्यायची आहे किंवा थोडीशी कडक होऊ द्यायची आहे। तुम्ही झाराने किंवा चमचाने थोडंसं चेक करू शकताय। हलकीशी कडक झालेली वाटली की मग तुम्ही ही चकली पलटून घेऊ शकताय। दोन्ही साइडनी पलटून व्यवस्थित आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे आणि मध्यमच गॅस ठेवायचा आहे। तर ही चकली तळली गेलेली आहे हे ओळखायचं कसं? तर या चकलीला तुम्ही हे बुडबुडे बघू शकताय ते हळूहळू पूर्णपणे कमी होत जातात। त्यावेळेला आपण ही चकली तळली गेलेली आहे हे ओळखू शकतो। त्याचबरोबर तुम्ही झारावरती घेऊन थोडंसं हाताने चेक करू शकता। छान कडक झालेली दिसते आणि छान सोनेरी रंग या चकलीला येतो म्हणजे चकली आपली छान तळली गेलेली आहे असं ओळखता येतं। तर या चकलीतील बुडबुडे पूर्णपणे कमी झालेले आहेत। मस्त कडक चकली झालेली आहे आणि याला सोनेरी रंग आलेला आहे। तर चकली अगदी मस्त तळली गेलेली आहे। तर आता ही चकली आपण काढून घेऊयात। तर ही चकली मस्त अशी तळून झालेली आहे। याला रंग अतिशय सुरेख आलेला आहे। मस्त काटेरी गोल गरगरीत अशी ही चकली बनवून तयार झालेली आहे। अगदी कुरकुरीत आणि मस्त चवीची ही चकली बनवून तयार झालेली आहे। तर ही चकली मी काढून घेते आणि याच पद्धतीने आपण राहिलेल्या सगळ्या चकल्या बनवून तळून घ्यायच्या आहेत। तर आता चकली तेलामध्ये सोडताना गॅस पुन्हा एकदा मी मोठा केलेला आहे आणि चकली तेलामध्ये सोडून झाल्यानंतर गॅस मध्यम करून सगळी चकली मध्यम गॅसवरती तळून घेतलेली आहे। तर अगदी परफेक्ट अशी ही चकली आपली बनवून तयार झालेली आहे। तर राहिलेल्या सगळ्या चकल्या बनवून मी याच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत आणि सगळ्या चकल्या मस्त अशा तयार झालेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकता अगदी काटेरी आणि अगदी मस्त चवीच्या अजिबात तेलकट न होणाऱ्या या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत। तर ही चकली तुम्हाला मी तोडून दाखवते। तर बघू शकता किती कुरकुरीत ही चकली बनवून तयार झालेली आहे। तर अगदी पोकळ ठिसूळ आणि आतून अगदी नळीदार अशी ही चकली बनवून तयार झालेली आहे आणि खाल्ल्यानंतर याचा मस्त कुरकुरीत असा आवाज येतो। तर कोणत्याही प्रकारच्या डाळी साबुदाणा पोहे न वापरता अगदी झटपट भाजणी बनवून त्यापासून अगदी कुरकुरीत अशी ही चकली तुम्ही सुद्धा जरूर बनवून बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।